पप्पा, हा बेटा. भविष्यात सगळे आरक्षण बंद होईल असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते का? हो बेटा. 14 एप्रिल 1947 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वाढदिवसानिमित्त एक कार्यक्रम ठेवला होता आणि या कार्यक्रमामध्ये या देशातल्या आरक्षणवादी समाजाने, आरक्षणाच्या लाभधारक समाजाने कशा पद्धतीनं आपली संघटना आणि आपलं ऐक्य अबाधित ठेवलं पाहिजे किंवा निर्माण केलं पाहिजे, आपली एकजूट शक्ती कशी उभी करता येईल या संदर्भामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या 14 एप्रिल 1947च्या भाषणामध्ये भर दिला होता. आणि या भाषणामध्ये म्हणजे त्या काळामध्ये स्वातंत्र्य अजून मिळालेलं नव्हतं आणि स्वातंत्र्याची लढाई एकीकडे चालू होती आणि त्याच बाजूला दुसरीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ज्यांच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संघर्ष केला हयातभर, त्या देशातल्या म्हणजे फक्त महाराष्ट्रातल्या नाही बेटा, देशातल्या, त्यावेळेस बाबासाहेब म्हणतात की 6 कोटी अस्पृश्य वंचित जनतेसाठीची ही आपली लढाई आहे आणि माझी भूमिका ही दुहेरी आहे. एक जी आहे ती स्वजनाविषयी आहे आणि दुसरी लढाई माझी देशाच्या संदर्भामध्ये आहे. कुठल्याही परिस्थितीत आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे ही भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्या गोलमेज परिषदेत, दुसऱ्या गोलमेज परिषदेत ब्रिटिशांसमोर भाषण करून सांगितलं होतं की या देशाला टप्प्याटप्प्याने स्वातंत्र्य न देता पूर्ण स्वातंत्र्य या देशाला ब्रिटिशांनी देण्याची गरज आहे. आणि हे सांगत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जसं सांगितलं होतं की त्यांच्यावर दुहेरी जबाबदारी आहे असं ते म्हणत होते की एकीकडं स्वजनाविषयीची काळजी आणि दुसरीकडे देशाविषयीची काळजी. स्वजनाविषयीच्या काळजीच्या संदर्भामध्ये जेव्हा संघटन होत नव्हतं मजबूत, तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक इशारा असा दिला होता की आज जरी मी सत्तेत असताना तुम्हाला किंवा संविधान सभेच्या माध्यमातून किंवा संविधानाच्या माध्यमातून आरक्षणाची व्यवस्था निर्माण करून या देशातील सर्व वंचित घटकांना समान न्याय देण्याचा, म्हणजे राज्य कारभाराच्या सत्तेमध्ये आणि शैक्षणिक सत्तेमध्ये, नोकऱ्यांमध्ये आरक्षणाच्या माध्यमातून भागीदारी देण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु बाबासाहेब म्हणतात की एक दिवस सर्व समाजाचं आरक्षण हिरावून घेतलं जाईल, तेव्हा तुमची अभेद्य संघटनाच तुमच्यावर होणारे अन्याय अत्याचार असतील, आरक्षणाची व्यवस्था असेल, याला तुम्ही टिकवून ठेवू शकाल आणि आपली प्रगती करू शकाल. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तसा इशारा दिला होता. म्हणून शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. जोपर्यंत समाजाची सर्व आरक्षित वर्गांची एकजूट होणार नाही तोपर्यंत तुमची प्रगती होणार नाही, असं बाबासाहेबांनी या भाषणामध्ये सांगितलं होतं. लक्षात आलं बेटा तुझ्या?